नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता कोणता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये आता ही मलिका कोणतातही रिसेप्शनमध्ये कांड करते आणि सुष्मिता आणि स्वानंदी या दोघींमध्ये जे काही भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आता नक्की आता समोर पुढे येऊन सुष्मिताचे कसे कान उघडले करून आपल्या बायकोच्या हक्काने आता स्वानंदीची बाजू घेत सुष्मिताला कसं खडसावतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्यात म्हणजे आता सुष्मिता आणि घरातील सगळ्या ह्या रिसेप्शन पार्टी समोर तो स्वानंदीला कसं प्रेमाचं प्रपोज करतो। अख्ख्या पार्टीमध्ये त्याने स्वानंदीला प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे। स्वानंदीच्या गुणाचं कौतुक करून अख्ख्या पार्टीत त्याने दाखवून दिलेलं आहे की स्वानंदी कशा चांगल्या आहेत आणि स्वानंदी आता समोरवर इम्प्रेस होते आणि दोघांच्या आता या म्हणजे नात्याला एक नवीन सुरुवात कशी होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ह्या विनोदोगातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, मालिकेमध्ये आता आपण असं बघत आलो कारण आता रिसेप्शन पार्टीमध्ये जे काही आता ही सुष्मिताने बळजबरीने ही रिसेप्शन पार्टी ठेवण्याची सांगितलेली असते, पण आजी म्हणते की ठीक आहे आणि समोर सुद्धा म्हणतो की ठीक आहे पार्टी होईल, पण घरातील पारंपरिक पद्धतीनेच आता ही पार्टी होईल। जास्त कोणताही आता यामध्ये कांगावा केला जाणार नाही आणि सहभाग सुद्धा घेतला जाणार नाही। त्यामुळे जे काही असेल ते सगळं काही पारंपरिक पद्धतीने आनंदला तो तयारी करायला सांगतो। आनंद म्हणतो की ठीक आहे, तुझी जी काही तयारी असेल ती सगळी तयारी मी करत आहे। तेव्हा आता आजीने स्वानंदीला सांगितलं असतं की हे बघ स्वानंदी, आता ह्या घरातील रीतिरिवाज म्हणून तू एक काम कर, तू ह्या सुष्मितासाठी एक पैठणी घेऊन ये आणि पैठणी आणल्यानंतर तू तिला रीतिरिवाजाप्रमाणे या घरच्या सुनेप्रमाणे दे आणि मी तिला आता या घरातील काही म्हणजे आपला रीतिरिवाज आहे तर एखादा हार देते। आता हे सगळं काही ऐकल्यानंतर आता सुष्मिता खूपच खुश होते। सुष्मिताला असं वाटतं की बघितलंस का माझं कसं ऐकलंस, आणि ती अंशुमनला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अंशुमन काही ऐकायला तयार नसतो। अंशुमन लगेच मात्र हा सुष्मिताचं कोणतंही बोलणं मनावरच घेत नसतो। तो प्रत्येक गोष्ट मात्र सुष्मिताची झिडकावून लावत असतो। सुष्मिता म्हणते की तू का माझ्यावर खुश नाहीस, नक्की काय झालेलं आहे तुला, तू असं का वागतोस, आणि आज आपली रिसेप्शनची पार्टी आहे, घरामध्ये इतका मोठा सोहळा होणार आहे आणि तरीसुद्धा तुला मात्र नक्की काय हवं आहे असं तो विचारत असतो। आणि त्याच वेळेस मात्र आता सुष्मिताला तू झिडकारून देतो, हे म्हणतो की हे बघ तुला जी तयारी करायची आहे ना ती तयारी मात्र तुझी तू कर। त्यानंतर आता तो दिवस उजाडतो। स्वानंदीने पैठणी वगैरे आता आणलेली असते आणि त्यात म्हणजे आता एक सुंदर साडीसुद्धा स्वतःसाठी तिने घेतलेली असते आणि ती साडी तिला इतकी सुंदर दिसत असते। स्वानंदी आता तयार वगैरे होते, आरशासमोर उभी राहून ती आपली साडीचा पदर मिऱ्या वगैरे सावरत असते आणि तेवढ्यात तिथे तयार होऊन मस्त आता कोट वगैरे घालून कुर्ता वगैरे घालून आता हा समोर आलेला आहे। आरशातून तो स्वानंदीकडे अगदी रोमांटिक होऊन पाहत असतो। त्याची नजर सारखी स्वानंदीवर असते। स्वानंदी इतकी सुंदर दिसत असते, इतकी सुंदर दिसत असते, लाखात एक समोर तिच्याकडे पाहतच असतो आणि तेवढ्यात स्वानंदीचं लक्ष जातं। स्वानंदी विचार करते की राजवाडे आपल्याकडे काय असं बघतात, म्हणून ती काहीने असे गडबडल्यासारखे होते आणि विचारते की काय झालं राजवाडे, तुम्ही माझ्याकडे असं का बघतात। तेव्हा समोरला काय बोलावं काय नाही सुचत नसतं, पूर्णपणे गोंधळून जातो। तेव्हा स्वानंदीला असं वाटतं की नक्की आपण जी साडी नेसली तर त्यामध्ये आपण काहीतरी असं अनकम्फर्टेबल वाटतो की काय, राजवाडे आपल्याकडे असं का बघतात, म्हणून ती विचारण्याचा खूप प्रयत्न करत आहे। त्यावर समोर काही उत्तर देत नसतो तर स्वानंदीला वाटतं की नक्की काहीतरी आहे, आता काय झालं काय नाही, म्हणून थांबा राजवाडे मी एक काम करते, या साडीमध्ये मी सुंदर नाही दिसत, मग मी एक काम करते साडी चेंज करून येते। तेव्हा ती साडी चेंज करायला निघते, पण समर तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो। तेव्हा स्वानंदी आणि समर एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे पाहत आहेत। तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की काय झालं राजवाडे, अहो तुम्ही का बोलत नाही, तुम्ही असं सारखं माझ्याकडे का बघतात, मी साडी चेंज करायला चालले होते तरीसुद्धा तुम्ही मला अडवलंत, नक्की काय म्हणायचं आहे बरं तुम्हाला। तेव्हा समर गालातल्या गालात हसतो आणि स्वानंदीला म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला कसं सांगावं तेच मला खरंच कळत नाही, तुम्ही ह्या साडीमध्ये इतक्या सुंदर दिसतात, इतक्या सुंदर दिसतात, अगदी लाखात एक,
आणि जगात भारी, जगातील अशी कोणतीही स्त्री नसेल इतकी सुंदर, इतक्या सुंदर तुम्ही आज या साडीमध्ये दिसत आहात. तेव्हा स्वानंदी खूपच खुश होते. स्वानंदी म्हणते की काय राजवाडे, तुमचं आपलं काही पण, म्हणून ती लाजते. आणि समोर म्हणतो की नाही स्वानंदी मॅडम, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसतात. तो स्वानंदीचा हात धरतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून आरशामध्ये दोघंही बघत असतात. तेव्हा समर आणि स्वानंदी पूर्णपणे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. स्वानंदीला तर ह्या म्हणजे समरवर अगोदरच मनापासून प्रेम तर आहे, पण ती समरच्या प्रेमाची वाट पाहत असते. पण आज चक्क समरने तिला आता अगदी ह्या साडीमध्ये तिचं रूपाचं कौतुक केलेलं असतं. आणि स्वानंदी आता हसते, लाजते आणि लगेच बाजूला होते आणि म्हणते की राजवाडे चला, खूप काही तयारी करायची आहे. आणि त्या म्हणजे सुष्मिताला तिची साडी वगैरे सुद्धा द्यायची आहे. आता मला तयारी करावी लागेल, तुम्ही प्लीज मला डिस्टर्ब करू नका. आणि राजवाडे थँक्यू बरं का. समर म्हणतो की कशाबद्दल थँक्यू. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही माझं इतकं भरभरून कौतुक केल्याबद्दल. तेव्हा लगेच तिला इतका आनंद होतो, लाजतच ती आता बाहेर येते. परंतु समर तिला पुन्हा हात धरतो आणि तिच्या केसामध्ये मस्त गुलाबाचं फूल मारतो. दोघंही आता इतके खुश होतात. स्वानंदी आज इतकी खुश असते, इतकी खुश असते, तिला काय करावं तेच काही आनंद तिचा गगनात मावेनासा होतो. तिला असं वाटतं की खरंच राजवाडे आपल्या प्रेमात आहे आणि त्यांना मनातून आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. तर आता ती इतकी लाजत गाजत खाली येते. खाली आल्यानंतर मात्र आता तिला सगळं काही समोर येतं. कारण आता पार्टीमध्ये जेव्हाही सुष्मिता आहे ते अजूनपर्यंत आलेली नसते. आता म्हणजे स्वानंदी म्हणते की काय झालं, ही सुष्मिता कुठे गेली. आणि मी तर तिला साडी वगैरे आणून दिलं होतं, हार वगैरे सुद्धा आईने दिला होता, मग आता ही कुठे गेली असेल. परंतु ह्या मलिकाने आता स्वानंदी आणि ह्या सुष्मिता ह्या दोघीमध्ये मात्र आता एक अशी म्हणजे पार्टीमध्ये त्या दोघींचे भांडणं व्हावे आणि भांडणं होऊन दोघे एकमेकावर तुटून पडाव्यात. आणि स्वानंदीचं सगळ्या पार्टीमध्ये सुष्मिताने अपमान करावा असं कारस्थान केलेलं असतं. जी पैठणी आता ही स्वानंदीने ह्या सुष्मितासाठी आणलेली असते. तिने मनात कोणताही संकोच न ठेवता खूप छान अशी भरदार पैठणी आणलेली असते. सुष्मिताला ती पैठणी देण्या अगोदर तिने आजीला सुद्धा ही पैठणी दाखवलेली असते. आजीला खरंच स्वानंदीच्या ह्या चॉईसचं खूप कौतुक वाटतं आणि खूपच सुंदर पैठणी आणलेली आहे, म्हणून आजीसुद्धा ती पैठणी वगैरे पाहते. आणि त्यानंतर मात्र ते सुष्मिताला देण्या अगोदर आता मलिका त्या पैठणीत एक कारस्थान करते. कारण ती पैठणी आता कात्रीने कापून ठेवते, जेणेकरून सुष्मिताला असं वाटेल हे सगळं मुद्दाम आता स्वानंदीने केलेलं आहे. आणि स्वानंदीने मुद्दाम पैठणी फाडली, कारण आता सुष्मिताचं सुख तिला बघवत नाही. कितीही केलं तरी ती सावत्र बहीण आहे, म्हणून मुद्दाम स्वानंदी आपल्याबरोबर असं वागत आहे. म्हणून सुष्मिताला फारच राग येतो. तेव्हा मात्र ती जेव्हा ती पैठणी नेसायला जाते तर तेव्हा ती फाटलेली असते. तेव्हा सुष्मिता खूप कांगावं करते आणि त्याच वेळेस तेथे स्वानंदी येते. आणि स्वानंदी आल्या क्षणी मात्र आता ती मलिका तर हसतच असते. दोघींचं आता काय होतं काय नाही अगदी कानाचं घेऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असते. स्वानंदी म्हणते की सुष्मिता काय झालं, बाहेर सगळे पाहुणे आलेले आहेत आणि तू का अजून तयार झाली नाहीस. पैठणी इतकी सुंदर मी तुला आणली आणि तरी सुद्धा ती नेसली नाही, तुला आवडली नाही का. सुष्मिता म्हणते की अगं कशी आवडणार, कारण तू कशी वागते, तोंडावर एक दाखवते आणि आतमधून इतक्या काड्या करशील मला माहिती नव्हतं. तेव्हा सुष्मिता असं म्हणल्यानंतर स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी विचारते की सुश अगं काय बोलतेस, बोलताना जरा भान ठेवत जा, मला का तुझं सुख देखवणार नाही. मी तुझ्यासाठी इतकी छान माझं मन नसताना सुद्धा पैठणी घेऊन आले आणि तरीसुद्धा मात्र तू आता ती नेसण्याऐवजी माझ्यावर असले आरोप का करतेस. सुष्मिता म्हणते की हो बघ तुझी ती पैठणी, तू मुद्दाम ती पैठणी आणली आजीच्या तोंडासमोर, आजीला मान ठेवण्यासाठी, परंतु आतमधून हे सर्व केलंस. ती पैठणी मला नेसता येऊ नये यासाठी तू ती पैठणी फाडलीस. आता स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी म्हणते की सुष्मिता काय बोलतेस, मी पैठणी आणली तशी तुझ्या हातामध्ये दिली होती आणि मी आजीनं सुद्धा ती पैठणी दाखवली, मग तरीसुद्धा तू असं का माझ्यावर आरोप करतेस. सुष्मिता म्हणते की नाही, तुझ्यावर आरोप नाही करत. सुष्मिताचा आवाज थेट खाली येत असतो. आता समरला काही कळत नसतं. समर लगेच धावतच मात्र रूममध्ये येतो आणि त्याच वेळेस मात्र सुष्मिता ही आता स्वानंदीला म्हणते की दे मला तुझी साडी दे, तुला जर इतकाच म्हणजे
म्हणजे माझी काळजी आहे ना, स्वतःसाठी इतकं सुंदर साडी घेऊन आलीस आणि ती साडी तू नेसली जशी तुझीच रिसेप्शन पार्टी आहे आणि मला मात्र मुद्दाम खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तिची साडी ती मागत असते आणि म्हणते की बघूयात आपण तुझी साडी फाडल्यानंतर कसं होतं. माझी साडी तू फाडलीस ना, मग तुझी साडी मी फाडते म्हणून कात्रे घेऊन तिची साडी ओढत ती फाडायला जाते आणि त्याच वेळेस तेथे समर येतो. समर हे सगळं काही बघतो, त्याला फारच राग येतो. सुष्मिता असं काही वागेल अशी त्याला अपेक्षा नव्हती, परंतु आज त्याच्या डोळ्यासमोर हे जे काही घडलेलं आहे ते बघून मात्र आता समरला इतका राग येतो रागाने मात्र तो सुष्मिताच्या कानामागे देतो आणि म्हणतो की सुष्मिता, लायकीत राहा. ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर असे आरोप करण्या अगोदर एकदा विचार करत जा. मी तिच्यावर असले आरोप नाही होऊन देणार. तू जे काही बोलते वागते ना, ते तुझं तुला भान नाही, कारण हे लग्नसुद्धा तू भान नाही म्हणूनच केलेलं आहे. कारण अंशुमन इतक्या लायकीचा आणि नीच नसलेला मुलगा आहे तरी तुला हे सगळं माहिती होतं, तरीसुद्धा तू स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता त्याच्याबरोबर लग्न केलंस आणि आज स्वतःच्या बहिणीला आरोपी ठरवतेस. अगं स्वानंदी वहिनी तर आत्तापर्यंत त्यांनी तुमच्यासाठी इतकं सर्व काही केलं, आत्तापर्यंत सर्व सहन करत आल्या, तुमचं शिक्षण पूर्ण केलं, तुला काय हवं नको हे सख्या बहिणीसारखं बघितलं. त्यांनी कधीही सावत्र असा भेद केलेला नाही. कायम तुमची एक बहीण म्हणून अगदी प्रत्येक इच्छा त्या पूर्ण करत आल्यात आणि आज त्या मोठ्या बहिणीवर तू असे शिंतोडे उडवतेस. अगं हे सर्व बोलताना तुला लाज वाटायला हवी होतीस, एकदा विचार करायला हवा होता. कारण आम्ही जेव्हा पैठणी आणली त्यावेळेस मात्र त्यांनी सुष्मिताला शोभेल अशी पैठणी निवडली आणि तरीसुद्धा तू त्यांच्यावर इतके आरोप करतेस. थांब, आज मी सिद्ध करून दाखवतो की ही पैठणी नक्की फाडली कोणी, यामागे नक्की आहे तरी कोण. स्वानंदीला माहितीच असतं की नक्की हे सर्व करणारी काकू आहे, कारण काकूनेच मुद्दाम हे सगळं केलं असेल. आणि यामध्ये आता स्वानंदीला बोलणं आठवतं की काकूने आपल्याला काय धमकावलेलं आहे की मात्र मी सगळं काही करेल परंतु ह्या सगळ्यामध्ये अडकवेल आणि सगळ्यामध्ये बळी घेईल ते तुझ्या बहिणीचा, या सुष्मिताचा. म्हणून मात्र काकूने हे काहीतरी कारस्थान केलं असेल. तर स्वानंदी म्हणते की 1 मिनिट, आता पैठणी फाडणारा गुन्हेगार कोण आहे हे मी तुला सिद्ध करून देतेच. थांब, आत्ताच्या आत्ता मी CCTV आणते आणि त्या CCTVमधून नक्की काय कुठे काय घडलं आणि ही पैठणी कोणी फाडली हे आपल्या सगळ्यांच्या समोर लक्षात येईलच. आणि त्याच वेळेस मात्र स्वानंदी आता CCTV आहे तर ते CCTV सगळ्यांच्या समोर ओपन करते आणि सुष्मिताला म्हणते की बघ यामध्ये काय दिसतं. तुझी पैठणी कोणी फाडली तर मलिका काकूंनी, आणि मलिका काकू तुझ्याशी गोड गोड बोलतात. आणि त्याच वेळेस आता सुष्मिता म्हणते की मॉमिनला तुम्ही हे सर्व केलं आणि मला तर स्वानंदीचं नाव सांगतात. तुम्हीच मला स्वानंदीचं नाव सांगितलं आणि चक्क आरोपी तुम्हीच आहात. तुम्हीच मला ताईच्या विरुद्ध भडकून देतात, ताईच्या विषयी नको ते सांगतात आणि म्हणतात की तू ताईशी भांड, तिला मात्र या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर, नाहीतर ती तुला या घरातून बाहेर काढेल. नक्की मॉमिनला तुमच्या मनात आहे तरी का? तुम्ही असं का वागतात? नक्की तुमचं असं नक्की काय डाव सुरू आहे? सुष्मिता आता सगळ्यांच्या समोर मलिकालाच आरोपी ठरवत असते. आणि त्याच वेळेस मात्र स्वानंदीने एका क्षणात आता ही फोन करून आनंद आणि निकिता या दोघांना मात्र पैठणी आणण्यासाठी सांगितलेली असते आणि ते दोघंही पैठणी घेऊन येतात आणि सुष्मिताच्या हातात देतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की बघितलंस का, आज मात्र कशाचाही विचार न करता 1 मिनिटात मी तुला दुसरी पैठणी आणून दिली, पण बोलताना जरा विचार करून बोलत जा. आणि आता सगळेजण समोर येतात. सुष्मिताचं जे काही आता हे रिसेप्शन आहे तर अंशुमन तिच्या लांब थोडासा पळत असतो, तो काही तिला भाव देत नसतो. सुष्मिता आता त्याच्या मागे करत असते आणि पार्टीमध्ये त्यांच्या दोघांचं हे सुरू असतं. परंतु आज ह्या पार्टीमध्ये असं काहीतरी खास लुक आलेला असतो. तो लुक म्हणजे आता काय, आता रिसेप्शन असतं ते मात्र अंशुमन आणि हे सुष्मिता या दोघांचं. पण होतं तर काय, कारण हे दोघं आता एकमेकांच्या म्हणजे मागे पुढे पळत असतात. पण खास एक वैशिष्ट्य म्हणजे आज ह्या पार्टीवर भरंदाज आकर्षण आहे तर ते मात्र आपल्या स्वानंदी आणि समर या दोघांचं. कारण ह्या दोघांनी मात्र आता इतकं छान असं प्रभुत्व गाजवलेलं असतं, कारण समरने चक्क सगळ्यांच्या समोर आपल्या स्वानंदीचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि राजवाड्यांची खरी सून म्हणून शोभणाऱ्या माझ्या स्वानंदी मॅडमला आज सगळ्या पार्टीसमोर आज प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे. स्वानंदी इतकी खुश होते. पण ह्या सगळ्यामध्ये आता ह्या दोघांचं भरभरून केलं जाणारं सगळ्यांच्या तोंडून कौतुक आणि रिसेप्शन पार्टीमध्ये आता समर आणि स्वानंदी एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतात. पण मलिकाचा फारच जळफाट होतो. मलिकाला इतकं काय करावं आणि काय
आणि असं वाटतं शेवटी तिचे सगळेही प्लॅन आता डुबले जातात आणि सगळे प्लॅन डुबल्यानंतर आता समर मलिकाला काय सुनावतो हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.